लढला असा रयतेचा राजा तो घडला स्वराज्याची कीर्ती सुगंधीली धरती स्वराज्याची कीर्ती सुगंधीली धरती असा वीरभद्र जगाचा उद्धारा माझ्या शिवरायांना मरणाचा मुजरा माझ्या शिवरायांना मरणाचा मुजरा माझ्या शिवरायांना मरणाचा मुजरा। कल्याण तालुक्यातील नाडगाव दानगाव ग्रामपंचायतमध्ये महिला संवाद सभेचे आयोजन सोमवार दिनांक 18/8/2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांनी पाणी समस्या, घरकुल समस्या, वीज, गावातील रस्ते व इतर अनेक समस्या असल्याचे महिलांनी आमदार किसन कथोरे यांच्या निदर्शनात आणून दिले। 2008 ची जलस्वराज योजना ही आता कार्यान्वित आहे, परंतु सदर योजनेला पाण्याची टाकी नाही, फक्त डायरेक्ट मेन लाईनवरून लोकांना नळाद्वारे पाणी होतं। त्याच्यामुळं जी टाकी साधारण 4 तासांनी भरायला पाहिजे ती आज आम्हाला 18 ते 19 तास पाणी द्यावं लागतं आणि त्याच्यात विद्युत पुरवठा खंडित होतो। त्याच्यामुळे 3-4 टप्प्यात जर आम्ही पाणी दिलं तर त्यामध्ये पण खंड निर्माण होतो। त्यामुळं लोकांना उशिरा पाणी मिळण्याची म्हणजे हे होते। त्यामुळे लोकांच्या पाणी जातंय का? आज असं आहे की आम्ही दुरुस्ती करतो आणि पाणी देतो, हे आमचं 2 वर्षापासून चालू आहे। तर आज रोजी आता एक 5-6 दिवसापूर्वी पाणी नव्हतं, पण एक ऐका 5-6 दिवसापूर्वी आमचे जे दुरुस्ती करण्याचं आहे, आता मे महिन्यात इश्यू झालेला, तर काय केलं की पडदा लाईन जी आहे तिथे सतत गाडी चालू असते, त्यामुळे रात्री 12 ते 1च्या नंतर दुरुस्ती करावी लागते। जेसीबीने लाईन खोदून आणि जिथे काय हे असेल तर ती साधारण 15 दिवस आम्ही ती दुरुस्ती करून टाकली। त्याच्यानंतर एक 8-10 दिवस पाणी दिलं, त्यानंतर त्याच्या पुढची रेल्वे ट्रॅकच्या पुढची जी दुरुस्ती आहे ती आम्ही दुरुस्ती घेतली। नंतर थोडा पाऊस पडला आणि जे दुरुस्ती काम म्हणजे वेल्डिंग असते, पाऊस पडल्यानंतर वेल्डिंग होत नाही, त्याच्यामुळं दुरुस्ती करायला थोडासा वेळ लागतो। आणि जेव्हा ते काम पूर्ण झालं त्यावेळेला विहिरीतून म्हणजे जे प्लास्टिक असतं प्लास्टिक त्या मोटरला गुंतलेलं होतं, त्यामुळे आणि विहिरीची पातळी वर गेल्यामुळे ते प्लास्टिक काढता बरेच दिवस आलं नाही, ते प्लास्टिक काढलं आणि पुन्हा सुरू केली। पुन्हा सुरू केल्याच्या नंतर मोटार झाली। आता एक 4-5 दिवस झाले आम्ही मोटार दुरुस्त करून आणली आणि पाणी पुरवठा आता चालू केलेला आहे। आता वरचा पाड असेल, खालचा पाड असेल, पिठांबरी नगर असेल, आज रोजी पाणी आहे। तुम्ही 2 वर्षापासून इथं काम करता, 2 वर्षामध्ये तुम्हाला तो प्रश्न सुटला नाही का? सर जास्त अडचणी या दरम्यानच्या काळात आल्या 2-3 महिने। आणि मी काय सांगितलं, कुठल्याही पंचायत टंचाईचा आराखडा व्हिडिओ स्वतः मागवतात, कोणी इंजिनियर मागवतात, त्याने टंचाईमध्ये टाकली योजना, नवीन योजना होत नाही तोपर्यंत आपल्याला ही योजना चालवायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या लक्षात आलं असेल, मी आता गावागावांच्याच ग्रामपंचायतीच्या महिलांशी बोलणार आहे। मी अजिबात कोणा कार्यकर्ते मला ठेकेदारांशी बोलायचं नाहीये आणि तुम्हाला पण ते माग पडेल तुम्हाला। अरे हे 2 वर्षापासून त्या लोकांना जर पाणी योजना चालली बंद होते चालू होते, आपण त्याला एकदाच मार्ग काढून दिला। मी पैसे द्यायला बसतोय ना, तुम्ही सांगायला तर पाहिजे। कधीतरी एकदा मी येऊन फोन केला होता, या महिला आल्या होत्या, तुम्हाला कधी वाटलं नाही का 2 वर्षाला आमदाराला सांगावं म्हणून? आपली जबाबदारी आहे ना पाणी। आता मला सांगा, आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? आता आज रोजी पाणी चालू आहे। आम्ही ज्या मेजर दुरुस्त्या होत्या त्या सगळे केलेले आहेत, रेल्वे ट्रॅकच्या पुढच्या दुरुस्त्या होत्या त्या पण केलेल्या आहेत, मोटार नादुरुस्त होते, पार्किंग होते, त्याच्यामुळे मोटार केलेली ती मोटार। टंचाई आराखड्यामध्ये जर तुम्ही मागितली असती का ही पाईपलाईन एवढी बदलायची आहे, त्याला मंजुरी घेतली असते आपण, पण महिलांना पाणी मिळत नाही म्हणून ते एवढं
तर यावेळी जानेवारीपासून साधारण नडगावची लाईन जल जीवनची ही अंतिम टप्प्यात होती. तर मला असं वाटत होतं की ही लाईन जर टाकीपर्यंत आली तर आम्ही आमची एक्झिस्टिंग वितरण लाईन जी आहे तिच्यापर्यंत पाणी पोहोचलं तरी पण प्रॉब्लेम सुटणार आहे. तर हे साधारण 5-6 महिन्याचा विषय आहे. मला त्याच्यातला रिझल्ट काय तो सांग. विनाकारण काहीतरी आपण चांगलं पाहिजे. मी तू असं समजू नको तुझी नोकरी आहे ना, तुझा जन्म असेल तिथपासून माझा राजकारणात माझा जन्म आहे. मला 50 वर्ष झाले. मी सरपंचच बऱ्याच वर्ष 17 वर्ष होतो. त्यामुळे मला काही सांगण्याची गरज नाही. चुकीचा पहिल्यांदा का ही योजना आता चालेल कशी याच्यावर काही तुम्ही करणार आहे ते सांगा. अरे तू सांगतो 13 मंजूर आहे, दुसरा सर्वे केलाय. नाही, आपण टप्प्याटप्प्यात 3 वेळा सर्वे केला ना, त्याच्यामुळे सर्वे सगळ्यांचा केलाय आपण. आता याचा पहिल्या टप्प्यातून आलेला नाही एवढा विषय. अरे तुम्हाला जनमनची योजनाच माहिती. जनमनचा काय होतं माहितीये का, ही नंतर आली कुठल्या सर्वे. जनमन जेवढे सर्वे नाही म्हणत मी, जन्मांचा सर्वे जो मागच्या वर्षी झाला त्याच्या आदल्या वर्षी झाला. अरे त्यांचं घेतले त्याच्यामध्ये सगळ्यांनाच घेतले होते. सर्व कर्तव्य पाठवलेच नसेल तर येतील कशी. सर्व कर्तव्य म्हणजे घेतले म्हणजे उपस्थित म्हणजे सलाटेच असतात त्यांचे काही. आता PMAY मधून पण घेतले आम्ही. सलाटेच असतात भेटत नाही. म्हणजे तुम्ही पण लोक निवड आढळण्यासारखी वागता. मी स्वतः सगळ्यांना निरोप दिले होते. तुमच्या वाडीत पण निरोप दिले होते का तुमच्या सगळ्यांचे प्रस्ताव लगेच करा. जर आली असती ना कातकऱ्यांना सगळ्यात अगोदर पैसे तुम्हाला दिले आणि ते पण मागितले तेवढे घरं दिली आणि तुम्ही तसे कोणी पुढे झालेले नाही. त्याच्यामुळे हा गडबडीचा झालाय होतं. आता तुम्ही आता राहिले मागे आणि दुसरेच गेले पुढं. त्याच्यानंतर उलट आता इतर समाजाला म्हणजे ठाकूर असेल, कुणबी असेल, आगरी असेल सगळ्यांना त्यांना नंतर मिळाले. तुम्हाला पैसे उलट जास्त मिळतात. आम्ही येतात आहे कल्याणला पण आम्ही जाऊन आलो होता. मॅडम सांगते होते तुमचे होते यादी इथं पोहोचलीच नाही कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये. मग आम्ही काय करणार. करायचंय तुमची यादीच गेली नाही त्याच्यामुळे ही गडबड झाली. पोहोचवायला पाहिजे ना ऑफिसला. अरे आता मी जर आज आलो नसतो ना तर तुमच्या आयुष्यभर झालीच नसती. आयुष्यभर झाली नसती. आता आलो मी बरं आलं काहीतरी मला माहित झालं. ते तुमच्या आता लाईटचं किती दिवसात होईल. गणपती आले रे बाबा. लाईटचं 3 दिवसात होईल. सगळ्या पोलवर लागेल. सर्व बोलवलं पण तू ये ना इकडे. हे काय सांगतो तुला नक्की का. खरं म्हणजे मला हेच अपेक्षित आहे तुम्ही बोलावं. पण आता तुमचं बोलणं झाल्यावर मी अजूनही तुम्हाला काही सल्ला देणार आहे. आपण याच्या अगोदर हे कधी ग्रामसभेला जायचा प्रयत्नच करत नाही. ग्रामपंचायतीची ग्रामसभा होते ना, ज्याला घरकुल पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी त्याची नोंद केली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं सर्वेक्षण करायला येतात, घरं पाहायला येतात कोण, पंचायत समितीचे. त्या सुद्धा ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि ती माहिती आपण व्यवस्थित दिली पाहिजे. आपलं कसं होतं माहितीये का, एकटा तुमचा कोण घरातला पुरुष असेल तो किंवा पोरगा तोच कुठेतरी असतो फिरतो. तो घरात नसला तर तो येणार आहे ना, तो बघतो घर आणि ठोकून देतो काही पण. आणि मग या अशा प्रकारचे प्रश्न तुमचे निर्माण होतात. ही महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मगाशी पाण्याचा प्रश्न चालला. पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे तुम्ही सगळ्या जणींनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. तुमच्याच गावातला नाही मी सांगत हा प्रश्न, सगळीकडे बराचसा प्रश्न आहे. कारण महिला ज्या वेळेला बोलतील ना त्या टायमाला प्रश्न लवकर सुटतील. आणि म्हणून मी आज सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर पण त्यांना तुम्हाला बोलवलं. त्याचं कारणच आहे का मला याच्यातून तुम्हाला सगळ्यांना दिलासा द्यायचे, काहीतरी चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे यावा ही भूमिका. पण माझी आज तुमच्याकडून दुसरी अपेक्षा आहे. मी मेडिकल ऑफिसर तालुका अधिकारी पण आहेत कृषी याच्या आरोग्याच्या. त्यांना पण का बोलवलंय, त्यांना तुमच्यासाठी बोलवलंय.
तुम्ही सगळेजण इथं बसलेत ना, तुम्ही माझं फक्त एकच ऐका, सगळ्यांनी पहिले कॅन्सरचं तपासणी करा. एकही आज परिस्थिती अशी, असा गाव नाही त्या गावामध्ये कॅन्सरचा पेशंट नाही. तुम्ही काय करता माहिती का, सगळ्या महिला माझ्या घरातल्या असतील, कोणाच्या आमच्या असतील, पुरुष डॉक्टरकडं कधीच आजार सांगत नाही. तुम्ही जर आजारी पडल्या तर तुम्ही काय करता, वाण्याच्या दुकानातून क्रोसिनची गोळी आणता आणि क्रोसिनची गोळी घेऊन नाही आता मी बरी आहे अशा करून अंगावर काढता. अंगावर काढल्यावर असते असते जर कॅन्सरची लागण असेल, दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला जर गेला तर उपचार करणं फार अवघड होते. माझी तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती आहे, आपण तुमच्या गावात पण मी कॅन्सर तपासण्याची मशीन पाठवेन आणि तुम्ही सगळ्यांनी जशा आज आल्यात ना मला भेटायला, तशाच सगळ्यांनी तपासण्या करायच्या आहेत. एकच्या वेळी डबल फेरी करायला लागली तरी चालेल, कारण एकाच दिवसात सगळ्यांची तुमची होणार नाही. आपल्याला कोणत्याही परिस्थिती कॅन्सरवर मात करायची, पण चुकून एखाद्या भगिनीला जर लागण झाली असेल तर घाबरायची गरज नाही. तिला टाटापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. आपण टाटा हॉस्पिटल, रोटरी क्लब, सिव्हिल हॉस्पिटल अशा प्रकारचं आपल्या मतदारसंघातल्या महिलांच्या कॅन्सरवर त्यांना दत्तक दिले. आपण गणपतीच्या नंतर हा माझा कार्यक्रम राहणार आहे का माझ्या महिलांची सगळ्यांची तपासणी करणं हा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. ज्या घरातली महिला सदृढ ते घर सदृढ. कोणी किती जरी काही सांगितलं, आम्ही सकाळी उठतो, घराच्या बाहेर जातो आणि तेव्हा रात्रीच परत येतो. अख्खा दिवस राजकारण करतो का काय करतो तुम्ही कधी विचारतच नाही. दुसरं महत्वाचं की मागे तुम्हाला आठवत असेल हिमोग्लोबिन मी सुरू केलं होतं. आपल्या महिलांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी आहे. मी बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला दुःखद घटना घडली आणि बसायला गेलो तर काही तरुण महिलांचा मृत्यू झालेला असतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर विचारलं जातं म्हणजे काय झालं होतं, तर साहेब डिलिव्हरीला डॉक्टरकडे गेलो, खूप डॉक्टरने प्रयत्न केले, तिच्या पांढऱ्या पेशी एकदम कमी झाल्या होत्या, बाळ वाचलं आणि आईचा मृत्यू झाला. अशा एक नाही आपल्याकडं, आपल्याच नाही आपल्या सगळ्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं होतं. मग मी डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्यांना विचारला हे काय कशामुळं थांबवता येईल. आपल्या डॉक्टरने आम्हाला त्या टायमाला मला सल्ला दिला होता, साहेब 3 महिन्याचा जर कोर्स केला तर यांचं हिमोग्लोबिन किमान लेवलला तरी तुमच्या शरीरामध्ये किमान 12 ग्रॅम हिमोग्लोबिन पाहिजे. माझं आत्ता माझ्या समोर आहेत ना, तुम्ही 8-9च्या वर तुम्ही नसाल, बरोबर ना. 8-9, 10 पण नसते. म्हणजे याला काही अडचण नाही. तुम्हाला 3 महिने गोळ्या घ्यायच्या, बरोबर ना. पण त्या 3 महिन्याच्या गोळ्या तुम्हाला जर एकदाच जर दिल्या ना तर तुम्ही 8-10 दिवस घ्यायला कोणाकडे टाकून द्या, ते पण करून चालणार नाही. आपण तुम्हाला तपासणी झाल्यावर आमच्या ANM असेल, आरोग्य विभागाच्या कोणी कर्मचारी, तुमचा उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रामधून तुम्हाला पुन्हा गोळ्या 15 दिवसाच्या द्यायची व्यवस्था करू. पण तुम्ही सगळ्यांनी हिमोग्लोबिन हे तपासलंच पाहिजे. हिमोग्लोबिनची तपासणी करून घ्या, कॅन्सरची तपासणी करून घ्या. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही व्यवस्थित राहा. खरं म्हणजे खूप गरज आहे, काळाची गरज आहे. तुमचं आयुष्यमान वाढण्यासाठी आपण काही गोष्टी ह्या केल्या पाहिजे. ह्या विकासाच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या प्रश्न मांडायचे, मला समजून घ्यायच्यापेक्षा मला हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे म्हणून मी मगाशी सगळं बसून तुमचं सगळ्यांचं ऐकलं. पण आता मी उभा राहिलोय हे तुमच्यासाठी. कुठल्याही घरामध्ये तुम्हाला माहिती आहे का, मगाशी उमेदचं तिने सांगितलं, उमेदचं सांगितलं. मी आज सकाळी पण 2 उमेदचे कार्यक्रम केले. उमेदच्या माध्यमातून, बचत गटांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या नवऱ्याकडे ज्या वेळेला लग्न करून आले ना, त्या टायमाला नवऱ्याकडे आल्यावर, सासरला आल्यावर तुम्हाला बाहेर जायचं असेल कुठं तर तुम्हाला नवऱ्याच्या पुढे हात पसरायला लागत होता. तुम्ही जर त्या टायमाला सांगितलं त्याला का 500 रुपये दे, तर तो सांगतो कशा करता, 200 घेऊन जा. तुम्ही आपला नाईलाज म्हणून घेऊन जाता, 200 मध्येच भागवते मी.
तुमच्या हातामध्ये पैसा नसल्यामुळं या गोष्टी आपल्याला अडचणीच्या होतात. आणि आजही तुम्हाला सांगतो की जर ह्या उमेदच्या बचत गटाच्या माध्यमातून जर हे झालं नसतं तर तुमच्या हातात पैसा कळला नसता. तुमच्या सगळ्या कुटुंबामध्ये आज तुमच्या उमेदच्या याचा प्रभागाचा किती टर्नओव्हर झालाय माहित नाही मला, किती झालंय? 1.5 कोटी. 1.5 कोटी हा आकडा कोणी ऐकलेलाच नसेल, पण तो झालाय तुमच्या व्यवसायामुळे. तुमच्या व्यवसायामुळे झालाय तर तुमच्याकडे ते भांडवल निर्माण झाले. आज तुम्हाला वेळ आली तर तुम्ही नवऱ्याला तुमच्या 50 रुपये, 100 रुपये, 500, 1000 तुम्ही ते जास्त देत असाल, तर तो हिशोब घेतच असेल कोणी असेल तरी. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या कुटुंबाला तुम्ही जशी ही मेहनत करायला घेतली त्याबरोबर दुसरी मेहनत घ्या. तुमच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं लक्ष द्या. मला ती गरज जास्त आहे. तर तुम्ही तुमच्या चांगल्या तब्येतीने झाल्या, तुमचं घर चांगलं चालेल. एखाद्या घरातली स्त्री जर वारली, आई वारली, त्या घराला पोरके पण येते. आपण कधीतरी हा विचार करावा. अगदी कमी वयातल्या मगाशी त्या बोलत होत्या नावाला, त्यांचं वय किती असेल? 25-30, पण अंगावर मासच नाही. ही गरज आहे, काळाची गरज आहे तुम्हाला. आणि मी पूर्ण याच्यावर खूप लक्ष देत असतो. मला खूप आवडते ते. तुम्ही आजही तुम्हाला सांगतो, सफल दिवस पुरुष बाहेर आले ना कोणी आपल्या कुटुंबाला, तुम्ही जेवण चांगलं करता. आमच्या पण सगळ्यांना जेवायला घालता आणि जेवायला घातल्यानंतर शिल्लक राहते ते तुम्ही खाता. जर भाजी राहिली नाही तर काय करता? भाकरीवर काय घेता? मसाला, त्याच्यावर तेल आणि थोडंसं मीठ, काढवताना तीच खाता भाकरी. तुमच्यासाठी कधी भाजी केलेली एखादी तरी तुम्ही हात वर करून मला दाखवा. कधीच नाही.